बातमी नाशिकमधली। नाशिकमध्ये आदिवासी संघटनांचं आंदोलन सुरू झालंय आणि मोर्चाला सुद्धा आता सुरुवात झाली आहे। आदिवासी 17 संवर्ग पेसा अंतर्गत तात्काळ पदभरती करण्याची प्रमुख मागणी आहे। नाशिकच्या ईदगाह मैदानावरती गेल्या 21 दिवसांपासून पेसा भरतीच्या पात्र उमेदवारांचं हे आंदोलन सुरू आहे। आज जिल्हाधिकारी कार्यालयासह आदिवासी आयुक्त कार्यालयावरती पात्र विद्यार्थी मोर्चा काढतात। नाशिक जिल्हाधिकारी आदिवासी आयुक्त कार्यालयाला घेराव घालणार असल्याचं कळतंय। 17 संवर्ग संदर्भातील जी पेसा भरती करण्यात आली होती त्या पेसा भरतीमध्ये जे पात्र उमेदवार होते त्यांना नियुक्तीपासून वंचित ठेवण्यात आल्यामुळे त्यांनी गेल्या 21 दिवसांपासून जे आहे ते उपोषण आणि आंदोलनाची भूमिका घेतली होती। मात्र 21 दिवसांपासून सरकारसोबत बोलणी सुरू असून देखील अद्याप कोणताही सरकारकडून ठोस निर्णय घेण्यात आला नसल्या त्यामुळे आज संपूर्ण राज्यभर ठिकठिकाणी या आदिवासींच्या संघटना रस्त्यावर उतरून आक्रमक भूमिका घेऊन आंदोलन करताय। काय नेमकी आपली भूमिका आहे, आज आपण आंदोलन करताय? 12 तारखेला जे एक आंदोलन झालं होतं, रास्ता रोको करण्यात आला होता। सन्माननीय झिरवाळ साहेब त्या ठिकाणी होते आणि झिरवाळ साहेबांनी आश्वासन दिल्यानंतर आम्ही आयुक्त महोदयांना आणि कलेक्टर महोदयांना निवेदन दिलं होतं की प्रशासनाची याच्यामध्ये काय भूमिका आहे, त्यांनी हा प्रश्न निकाली काढला की नाही याच्या मागणीसाठी म्हणून आम्ही आज 21 तारीख आहे आणि त्यांच्या भेटीसाठी आम्ही जाणार आहोत आणि त्यांना जाब विचारणार आहोत की प्रशासनाकडून काय दखल घेण्यात आलेली आहे, की जाणीवपूर्वक हे केलं जाते का। कारण 21वा दिवस असून आज पूर्ण समाज रस्त्यावर उतरतंय, सरकार कुठेतरी आदिवासींना जाणीवपूर्वक टाळाटाळ करतंय की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडवला जावा की काय, असं सरकारला वाटतंय का। या सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करून नेमकं या संदर्भात ज्या मागण्या आम्ही मांडल्या होत्या त्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवून नेमका काय निर्णय घेतला जातो या संदर्भात देखील त्यांना जाब विचारला जाईल असं देखील या आंदोलकांनी सांगितलंय। कॅमेरामन मयूर बारकेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।